श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसान्द्राशिन्नाशयति विघ्नानां। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम। गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारे गोकुल संकट हारे। हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम। नवनीरत सम नवनीत प्रिय नवनीरत सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी। हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम। शरणागत दीना चरणी नेई शरणागत दीना चरणी नेई करुणा 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 दृष्टि निहारी। हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम। श्री सीताराम चरणी लक्ष लागो लागो राजा राम चरणी लक्ष लागो लागो राजा राम चरणी लक्ष लागो लागो राजा राम चरणी। कीर्तन संगे रंगात कीर्तन संगे रंगात देहवाहो देह राहो राजा राम चरणी लक्ष लागो लागो सीता राम चरणी लक्ष लागो। स्वरूपी मन लाभिता स्वरूपी मन लाभिता स्वरूपी मन लाभिता। स्वरूपी मन लाभिता सौख्य आम्हा काम क्रोधाधिक जाती निज धामा हो काम क्रोधाधिक जाती निज धामा हो।
काम क्रोधाधिक जाती निज धामा हो राजा रामचरणी लक्ष लागो लागो सीता रामचरणी सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू हो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू हो रूप ध्यावू हो नारायण रूप ध्यावू हो नारायण रूप ध्यावू हो नारायण रूप ध्यावू हो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू हो तन्मय हो मुनी बलवंत प्रेमे गावू हो तन्मय हो मुनी बलवंत प्रेमे गावू हो राजा रामचरणी लक्ष लागो लागो सीता रामचरणी लक्ष लागो लागो राजा रामचरणी सीता रामचरणी राजा रामचरणी लक्ष लागो रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय देवर्षि नारद महाराज की जय मंगलमूर्ति मोरया जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक
जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं, या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वाची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा. राम जीवेचा विसावा, राम जीवेचा विसावा, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा. कल्याणाचे जे कल्याण, कल्याणाचे जे कल्याण, कल्याणाचे जे कल्याण, रघुरायाचे गुणगान, रघुरायाचे गुणगान, राम गावा राम ध्यावा. मंगळाचे जे मंगळ, मंगळाचे जे मंगळ, राम कौसल्येचा बाळ, राम कौसल्येचा बाळ, बाळ बाळ, राम गावा राम धावा. राम कैवल्याचा दानी, राम कैवल्याचा दानी, राम राम कैवल्याचा दानी, रामदासा अभिमानी, रामदासा अभिमानी, रामदासा अभिमानी, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम ध्यावा राम ध्यावा. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयांच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.
आपल्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मातील प्रत्येक मानवाचं जीवनाचं ध्येय ठरलेलं आहे की आपण कोणासारखं व्हावं, कोणासारखं जगावं, कोणासारखा नामलौकिक मिळवावा आपण, हे ठरलेलं आहे प्रत्येक मानवाचं. आणि त्या दृष्टीनं त्याची पाऊलवाट चालते, त्याचा प्रयत्न चालतो, त्या दृष्टीनं तो प्रयत्न करायला लागतो. असाच एक आदर्श आमच्या तरुण वर्गाकडे पाहून समर्थांनी ठेवला. राम गावा, राम ध्यावा, राम जीवेचा विसावा. समर्थ म्हणतात राम गावा. अध्यात्म मार्गामध्ये नारद भक्तिसूत्रामध्ये सुद्धा भक्तीची व्याख्या करत असताना किंबहुना भक्ती कशी करावी त्याच्यामध्ये गायंती हे पद वापरलंय, सकीर्त्यमान असंही पद वापरलंय. नारदांनाही सुद्धा अपेक्षित आहे गायंती, गाणं सगळ्यांना आवडतं, सिनेमातली गाणी नव्हे बरं का. इथे जो समर्थांना गायनाच्या दृष्टीनं जो अपेक्षित मर्म आहे तो असा आहे की गुणगान कोणाचं गावं, गायन कोणाचं करावं, श्रेष्ठांचं गायन करावं. मग असा श्रेष्ठ आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये कोण झाला की समाजातील जीवन कसं जगावं, राष्ट्रासाठीचं जीवन कसं जगावं आणि वैयक्तिक जीवन सुद्धा कसं जगावं हे समर्थांनी आदर्श म्हणून प्रत्यक्ष रामाचंच उदाहरण ठेवलं, रामाचाच दृष्टांत लोकांसमोर ठेवला. म्हणून पद वापरलं राम गावा. आणि गाणं हे सगळ्यांना आवडतं बरं का. येता जाता उठत बसता हल्ली प्रत्येक जण विज्ञानाचा, आधुनिकरणाचा उपयोग करतो. मोबाईल, लॅपटॉप, आपल्या चारचाकीमध्ये सुद्धा, फोर व्हीलरमध्ये सुद्धा गाणी सतत चालू असतात. मग ती गाणी कोणाची असावी, ते गुणगान असावं. समर्थांनी योग्य शब्द वापरला, कल्याणाचे जे कल्याण, रघुरायाचे गुणगान. गुणगान करा कोणाचं, रामरायाचं करा. वैयक्तिक जीवन पाहण्यासारखं आहे. म्हणून रामाच्या जीवनातील साधारणतः 9 ते 10 पैलू निघतात. रामासारखा मुलगा नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा पिता नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा शत्रू नाही, रामासारखा योद्धा नाही, रामासारखा देव नाही आणि रामासारखा मित्रही नाही. एवढे पैलू रामजीवनातील, रामचरित्रातले तुमच्या आमच्या समोर समर्थांनी मांडलेत, अनेक शास्त्रकारांनी मांडलेत, अनेक पुराणांनी आपल्या समोर ठेवलेत. समाजातील आणि विद्यार्थी अवस्थेतील रामाचं जीवन कसं असावं त्याचा एक दृष्टांत समर्थांनी आणखीन समोर ठेवला आहे. अनेकांना मनोबोधातील हा श्लोक पाठ आहे, पण त्याच्या अर्थाकडे आपण लक्ष दिलं नाही की समर्थांनी का हा श्लोक इथे ठेवला. मनोबोधातील अगदी 3ऱ्या क्रमांकाचा श्लोक, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वधावा, सदाचार हा थोर सांडू न येतो, जगी तोचितो मानवी धन्य होतो. तोच मानवी धन्य होतो कोण, जो सदाचार सांभाळतो. समर्थांनी शब्द सांडू न येतो असा ठेवला, न येतो. सदाचार सांडून तुम्हाला आम्हाला चालणार नाहीये, सदाचाराचं आचरण ठेवायलाच लागेल. तुम्ही म्हणाल विचार चांगले आले तर आचार चांगला येईल, पण महाराज शास्त्रकारांनी आचार प्रभवो धर्म हा प्रथम धर्म सांगितलाय आचाराचा. अनेक विचार चांगले येतात, अनेक पंचवार्षिक योजना येतात, पण त्या प्रत्यक्षामध्ये किती होतात हे तुम्ही सगळे आपण गेले 70 वर्ष अनुभवतोय. त्यामुळे रामांनी जे सांगितलं ते आचरणात आणून दाखवलं महाराज. म्हणून रामाचं गुणगान महत्वाचं आहे. कसल्या, सदाचाराचं. रामाचा सदाचार खूप पाहण्यासारखा आहे महाराज. वय वर्ष 19 वर्षे, ज्या वेळेला 15 वर्षाचे असताना विश्वामित्र आले यज्ञ संरक्षणासाठी, त्यांची मागणी करण्यासाठी. त्याच्या अगोदरचा थोडासा प्रसंग आहे. राम अयोध्येमध्ये जाऊन आलेत, गुरुकुलामध्ये वशिष्ठ महान मुनींकडे त्यांचं शिक्षण सुरू आहे. पण एके दिवशी अयोध्येमध्ये स्वतःच्या साम्राज्यामध्ये एक फेरफटका मारून आले आणि समाजात चाललेला एकंदरीत बेबनाव त्यांनी पाहिला. आणि हा बेबनाव कसा लवकरात लवकर दूर होईल याचा विचार करत प्रभू रामचंद्र बसलेत. आणि इथे महालामध्ये विश्वामित्रांची स्वारी आली आहे. यज्ञ संरक्षणासाठी तुझा मोठा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ही मागणी झाली आहे.
त्यावेळेला वशिष्ठ महामुनींनी महत्त्वाचा रोल त्यांनी तिथे प्रत्यक्षामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. आधी सगळ्या राजमातांचा थोडासा विरोध पत्करावा लागला, पण प्रत्यक्ष रामाची काय तयारी आहे ही पाहिली. आणि रामाला विचारलं, प्रभू रामा, विश्वामित्र आलेत यज्ञ संरक्षणासाठी, तुझी मागणी करतात आहेत, जाणार ना? लक्ष दिलं नव्हतं, किंबहुना लक्षच नव्हतं रामांचं, कारण की मनामध्ये विचार आहे समाजातील चाललेला, घराघरातील बेबनाव हा अयोध्येच्या रामरायांच्या काळातही होता, जो सध्याही आहे. तो लवकरात लवकर कसा दूर होईल याचा विचारात आहेत. आणि ह्या संबंधामध्ये रामरायांचे आणि वशिष्ठ महामुनींचे संवाद झालेत. तो ग्रंथ तयार झाला योग वशिष्ठ म्हणून. वयाच्या 15व्या वर्षी समाजातील चाललेला बेबनाव कसा लवकरात लवकर दूर होईल हे सदाचाराचं लक्षण आहे महाराज. सदाचाराची काही लक्षणं सांगितली आहेत. पाप भीरू नसावं, पाप भीरू नसावं, वरदानंद भारतींनी ही लक्षणं सांगितली आहेत. दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा बाळगू नये. दुसऱ्याचं धन ते आपलं आहे, परस्त्रीकडे आईच्या दृष्टीनं पाहावं, ही सदाचरणाची अनेक लक्षणं आहे. कोणाचा आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी गैरफायदा करून घेऊ नये हे महत्वाचं लक्षण आहे. रामांनी त्यांच्या पूर्ण चरित्रामध्ये असा कोणाचा गैरफायदा करून घेतला असं जाणवणारच नाही महाराज, तुम्हाला कुठे सापडणार नाही. पूर्ण रामायण पहा तुम्ही उघडून. त्यामुळे सदाचार हा थोर सांडून येतो. थोर आहे हा सदाचार जो अनेकांनी सांभाळला. म्हणून आचरण कोणाचं असावं तर रामासारखं असावं, असा आदर्श समाजासमोर समर्थांनी ठेवला. त्याच्या पुढील जीवनाच्या चरित्रामध्ये सुद्धा ज्या वेळेला राजसिंहासनावर बसायचंय, मुहूर्त काढलाय वशिष्ठ महामुनींनी की आज राजसिंहासनावर बसायचंय, पण त्या क्षणाला वनवास पत्करावा लागला. तिथे विरोध केला नाही. वडिलांची आज्ञा पाळणं हा सुद्धा सदाचार आहे महाराज. वडिलांची आज्ञा झाली, त्वरित वनवासाला निघाले, कुठल्याही प्रकाराच्या अटी न ठेवता. कुठली अट नाही, हीच महत्वाची अट जीवनामध्ये. माणूस अनेक वेळेला जीवन जगत असताना मला हे हवंय, मला ते हवंय, मला अमक्याची इच्छा आहे, मला हे प्राप्त करायचं, ह्याच्या मागे जीवन खर्ची घालतोय महाराज. पण रामाचा आदर्श तुमच्या आमच्या समोर ह्यासाठी श्रेष्ठत्वाचा आहे की रामांनी कुठली कधी अभिलाषाच ठेवली नाही की मला हे हवंय. मिळालेली 2 राज्य सोडून ठेवली. ज्या वेळेला बाली वध झालाय त्यावेळेला सुद्धा ते माझं राज्य म्हणून स्वीकारलं नाही, ते सुग्रीवाला देऊन टाकलं. आणि सोन्याची लंका मिळाली होती हो. पण रामांचं उत्तर आहे, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. अरे ही सोन्याची जरी लंका असली ना तरी तर मला नकोय. का? मला माझी मायभूमी जिथे माझा जन्म झालाय तिथे मला जायचं आहे आणि त्यासाठी जीवन खर्ची घालायचंय महाराज. मातृभूमी ही पुण्य देवता स्वधर्म अपुलातात. कवी विनायक विदर्भातले वर्णन करतात, जन्म सफलता यात नराची. जीवनामध्ये आपण कसं न जगावं ह्याचा पहिला पायदंड घालावा. याला निरोध अवस्था म्हणतात भक्ती मार्गामध्ये, अध्यात्म मार्गामध्ये. निरोध अवस्था, मला काय नाही करायचं हे पहिलं ठरवायचं. हे रामांच्या जीवनामध्ये आधी ठरलं होतं की मला काय नाही करायचंय, म्हणून उत्तम प्रकारे 11,000 वर्ष राज्य करून दाखवलं. हा रामांचा सदाचार आहे. आणि ह्या सदाचाराचा परिणाम की 11,000 वर्षाच्या राज्यामध्ये कुठेही कुठल्या स्त्रीवर बलात्कार झाला नाही, तिचा बदअमल झाला नाही, किंबहुना चोरीही झाली नाही, असं वाल्मिकी रामायणातलं वर्णन आहे. हा सदाचार तुमच्या आमच्या जीवनामध्ये यावा म्हणून समर्थांनी तुमच्या आमच्या समोर आदर्श ठेवला की राम गावा कल्याणाचे जे कल्याण, रघुरायाचे गुणगान. तुम्हाला गान काय करायचंय? रघुरायाचे गुणगान करा ना महाराज. मध्यमामध्ये वर्णन आहे, श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं. श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणं. श्रीराम
राम दिसायला कसे तरुणव रूप संपन्न, रामरक्षा रोज म्हणून टाकतो पण कधी त्याच्याकडे पाहिलंच तरुणव रूप संपन्न होय आमचा राम. रामाचा एक एक गुण घेण्यासारखा आहे. वाल्मिकी रामायणामध्ये जर का आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर रामांचे वैयक्तिक 60 प्रकाराचे गुण सांगितलेत. 60 आली तरी ते लक्षात येत नाही महाराज, हा विषय वेगळा. अयमात्मा, धर्मज्ञ वगैरे अनेक त्यांचे गुण सांगितलेले. पण सदाचार नावाचा एक महत्वाचा गुण आहे जो सध्या खूपच आवश्यक आहे. आणि 2014 पासून साधारणतः प्रत्येक जण आपला सदाचार सांभाळण्याचा प्रयत्न करतोय असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. भज मन हरण भव भय दारुणम नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम श्रीराम. अनेक वर्णन आहे. राम हा पराक्रमी आहे, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी आहे. तेवढा मात्र प्रसंग सांगतो, राम किती पूर्ण प्रतापी आहे. जो चरित्र नायक आहे, मला जो कीर्तनातून विषय मांडायला दिलाय त्या विषयाची हे सगळं अगदी जुळतं मिळतं येणार आहे. ते चरित्र ज्या वेळेला आपण पाहू त्यावेळेला अनेक ठिकाणी तुम्हाला आम्हाला लक्षात येईल आहे. पण पूर्ण प्रतापी राम आहे. रामायणातला एक उल्लेख मात्र सांगतो, राम रावण युद्ध झाल्यानंतर 5व्या दिवशी रावण युद्धाला आलाय. त्यावेळेला युद्धाचे नियम की सूर्योदय ते सूर्यास्त एवढा वेळच युद्ध करायचं. पहिली सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर अनेक ठिकाणी हाच विवाद झाला. रामांनी सुद्धा केलेली पहिली सर्जिकल स्ट्राईक आहे. हो, आमच्या प्रत्येक देवतेने केलेली सर्जिकल स्ट्राईक आहे. रामांनी त्या दिवशी 5व्या दिवसाचं युद्ध झाल्यानंतर सायंकाळी रावणाला बोलवलं. तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे? अहो, युद्धाचे नियम त्यावेळेला पाळत होते लोक. रामांचा संवाद आहे रावणाशी. रावणाला सांगितलं ये. प्रभू रामचंद्र म्हणतात आहेत घरी जाऊन जरा विश्रांती घे. कोणाला? रावणाला म्हणतात आहेत. रावणही तसा काही कच्चा खिलाडी नाहीये. त्याला सांगितलं घरी जाऊन जरा विश्रांती घे, युद्धाचा सराव कर, व्यायाम कर आणि मग माझ्याशी युद्ध करायला ये. मी तुला दाखवतो माझा पराक्रम काय असं त्याच्या घरात जाऊन सांगितलंय. आणि तो दाखवला विजय मिळवून. याला म्हणतात पूर्ण प्रतापी. तुझ्या घरात येईन, तुला 2 चांगल्या गोष्टी सांगीन आणि तुला हरवून मगच परत जाईन. याला म्हणतात पराक्रम. तुझ्या घरात आलो. आपल्या घरात तर सगळे शेर असतात महाराज, पण दुसऱ्याच्या घरात जाऊन तुम्ही म्हणाल याचा चरित्राशी काय संबंध, ते दिसेल तुम्हाला पुढे. त्यामुळे रामांचा सदाचार हा युद्धाचे सगळे नियम पाळून, बरं का, युद्धाचा कुठेही नियमाचा कुठेही उल्लंघन नाही. हा सुद्धा सदाचार आहे. युद्धातला, जीवनातला सदाचार आहे, समाजातला सदाचार आहे, स्वतः युद्धातला सुद्धा आहे. अहो, प्रत्येक ठिकाणी सदाचाराला खूप महत्व आहे. आपण नित्यपूजा करतो ना, त्याच्यामध्ये सुद्धा सदाचार आहे बरं का. नित्यपूजेमध्ये सुद्धा, आपल्या नित्य दैनंदिन आयुष्याच्या आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा रोजची पूजा करायची ना, व्यवस्थित देवाला स्नान घालायचं, व्यवस्थित देवाला स्नान घालायचं, व्यवस्थित देवाला गंध उगाळून देवाला चंदन तिलक करायचा. हे सगळं व्यवस्थित झालं तर ती देवापर्यंत पूजा पोहोचते. तो सदाचार आहे. नाही तर कधीतरी घाई होती म्हणून आज देवाला स्नान घातलंच नाही, ओलं फडकं केलं, देवाला पुसलं, चंदन टिळा लावला आणि निघाले. हा सदाचार नाहीये. ही फसवणूक आहे. कोणाची? आपली स्वतःची महाराज. जो माणूस स्वतःला फसवत नाही तो सदाचारी आहे. अशा निश्चित स्वरूपानं आम्ही विचार करायला हरकत नाहीये. त्या दृष्टीनं मूळ पदामध्ये समर्थ रामदास स्वामी महाराज तुम्हाला आम्हाला सांगतात की बाबा रामासारखा आचार ठेव. आणि तो आचार विचारात येण्यासाठी तुम्हाला आम्हाला ऐकावं लागेल सतत. कारण माणूस जे ऐकतो ना त्याचा विचार लवकर करतो. वाचेल ह्याचा विचार लवकर नाही करणार, पण जे ऐकेल त्याचं अनुकरण निश्चित स्वरूपानं लवकर करतो माणूस. म्हणून जीवनामध्ये ऐकणं महत्वाचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम गावा.
कल्याणाचे जे कल्याण, कल्याणाचे जे कल्याण, कल्याणाचे जे कल्याण. रघुरायाचे गुणगान, रघुरायाचे गुणगान. राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम ध्यावा, राम ध्यावा. परंपरेप्रमाणे नामगजर करूया आणि चरित्र भागाकडे जाऊया. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. बनारसच्या घाटावर काशी क्षेत्रामध्ये भगवान शंकरांचं असलेलं काशी विश्वेश्वराचं देऊळ, गंगामाईच्या घाटावर मेळा भरायचा. मेळापूर्वीच्या काळामध्ये त्या मेळ्यासाठी अगदी 1 महिन्याचं असलेलं लेकरू घेऊन आई, 1 महिन्याचं लेकरू आहे हो, त्याची काळजी किती घ्यावी लागेल म्हणून त्याला दुपट्यामध्ये गुंडाळलं 2-3 दुपटी घेतली, त्याच्यामध्ये गुंडाळलं आणि निघाली. मनामध्ये भगवान शंकरांचं स्मरण आहे. शंकर भंडारी भोले, शंकर भंडारी भोले, शंकर भंडारी भोले शंकर. भगवान शंकरांचं मनामध्ये स्मरण सुरू आहे. घरातली सगळी मंडळी बरोबर आहेत. 2-3 वर्षाची मोठी झालेली मुलगी बरोबर आहे. 1 महिन्याचं हे लेकरू आपल्या बरोबर हातात धरलेलं आहे. आता मेळा म्हटला म्हणजे काशीतला मेळा हो. अनेक भारतातून आलेल्या गावातून लोक तिथे गर्दी करून उभे आहे. त्या गर्दीतून धक्कामुक्की करत 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 एका नावेत बसायचं. नावेत बसून पलीकडच्या तीरावर जायचं, मेळ्यातला आनंद घ्यायचा. लहान मुलांना या गोष्टीचा आनंद खूप असतो. आपणही लहानपणी तेच केलंय. कुठल्याही मेळ्यामध्ये जायचा आनंद वेगळा असतो. त्यामुळे हे लेकरू हातात घेऊन भगवान शंकरांचं, गंगामाईचं स्मरण. पंचवक्त्र तीन नेत्र, पंचवक्त्र तीन नेत्र, मुंडन की माल साजे, मुंडन की माल साजे, मुंडन की माल साजे. गंगानाद शीस डोले, गंगानाद शीस डोले. शंकर भंडारी बोल, शंकर भंडारी बोल, शंकर भंडारी बोले. नमः पार्वती पदे, हर हर महादेव. काशीच्या घाटावर प्रत्येक जण असा जय जयकार करत 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 त्या नावेतून ही मंडळी पैल तीरावर आली. आणि आईला धन्यता वाटली की एवढ्या गर्दीत, एवढी धक्कामुक, एवढा सगळा गदारोळ आवाज चाललाय, पण माझं लेकरू शहाणं आहे, आवाज सुद्धा केला नाही. म्हणून आईने हळूच दुपटी बाजूला केल्या आणि पाहिला लेकरू झोपलंय ना. पण त्या क्षणाला लक्षात आलं रे, लक्षात आलं की लेकरू त्या दुपट्यात नाहीच, कुठेतरी अलगद सरकून ते खाली निसटले. 1 महिन्याचं लेकरू, त्या आईची अवस्था काय असेल. भगवान शंकरांना प्रार्थना करते, हो भगवान तुमच्या कृपेनं हे लेकरू झालंय, पण अचानक या गर्दीत कुठेतरी नाहीसं झालंय.
काय ओळख द्यावी, काय नाव सांगावं त्याचं. शोधता 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 2 पोलीस अधिकारी समोर दिसले. त्यांना विचारलं, माझं लेकरू 1 महिन्याचं हो, काय फोटो दाखवायचा का त्यावेळेला? हा, अहो 20व्या शतकाची अगदी सुरुवातीतला काळ आहे. कुठे तेव्हा एवढे प्रगल्भ फोटोग्राफीच्या सगळं विज्ञान त्यावेळेला प्रगल्भ झालेलं होतं. कसा दिसतोय, काय दिसतोय, 1 महिन्याचं लेकरू आहे हो. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना ती बातमी दिली. लगेच पोलीस अधिकाऱ्यांनी शोधायला सुरुवात केली. पण आईचा जीव कासावीस, आईचा जीव कासावीस झाला. गंगा माईला प्रार्थना करते, अगं तू जगताची माता आहेस ना. कहाँ गयो मेरा लाल, मैया कहाँ गयो मेरो लाल, मैया कहाँ गयो मेरो लाल. लाल एक ही तूने दियो है, लाल एक ही तूने दियो है, लाल एक ही तूने दियो है. जीवन का आधार एक है, जीवन का आधार एक है. कृपा करो प्रतिपाल, मैया कृपा करो प्रतिपाल. गंगा माईची प्रार्थना करते, अगं आई तू जगताची आई आहेस ग, सगळ्या लेकरांना सांभाळते, माझ्या त्या 1 महिन्याच्या लेकराला सांभाळशील ना. पोलीस अधिकारी शोधतात शोधतात. हे लेकरू एका गुराखाच्या टोपलीत पडलेलं होतं. माशांच्या टोपलीत ते पडलेलं होतं. एक मासा घेणारा माणूस तिथे इसम चालला होता. त्याने विचारलं, ह्या टोपलीतल्या माशांचा भाव काय, त्या टोपलीतल्या माशांचा भाव काय. तेवढ्यात हे एक वेगळंच प्राणी त्याला दिसलं. त्याने विचारलं, इसका भाव क्या है. त्या मासेवाल्याने भाव सांगून दिला. त्या इसमाने त्या 1 महिन्याचं लेकरू ते तिथे पडलं होतं ना, त्याचे असे 2 पाय धरले ना, उलटा असा धरला म्हणे. हे ते म्हणाले, हा हा ये बेचने के लिए नाही है. कारण त्या गुराख्याला सुद्धा लेकरू नव्हतं. त्याला असं वाटलं, माझी बायको आणि मी आईला प्रार्थना करतोय, तिनेच हे लेकरू दिलं. हा घेऊन गेला आपल्या घरी, हा घेऊन गेला आपल्या घरी. आई बिचारी कासावीस त्याला शोधते, कुठे गेला कुठे गेला. पण पोलीस अधिकारी कान त्यांचे तीक्ष्ण असतात. कुठेतरी शब्दरचना ऐकली, कुठल्या तरी गुराख्याच्या टुपलीमध्ये 1-1.5 महिन्याचं 2 महिन्याचं लेकरू सापडलं. लगेच माहिती काढली, कोण आहे, कुठे राहतो वगैरे वगैरे माहिती घेत 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 या लेकराच्या आईला घेऊन गेले. हा लेकरू म्हणजे आमचा चरित्र नायक आहे. 1 महिन्यापासून त्याला कुठेतरी स्वतःच हरवून जायची सवय पडली. स्वतः हरवून जायची म्हणजे देशकार्यासाठी हरवून जायचं, अशी त्याला आत्मप्रचिती झाली असावी असं म्हणायला हरकत नाही. कारण जुन्या काळातला हा दंडक होता की गर्भारशी स्त्रीला रामायण, महाभारत, भागवत हे महाग्रंथ तिच्या श्रवणासाठी पुराणिक बोलवायचे घरामध्ये. अजूनही अनेक ठिकाणी हा प्रघात पाहायला मिळतो महाराज. पोलीस अधिकारी त्या आईला तिथे घेऊन गेले आणि ओळख करवून दिली. आणि लक्षात आलं त्या गुराख्याचं आहे की हे लेकरू आपलं नाहीये, या माईचं आहे. त्या गुराख्याने लगेच ते लेकरू दिलं. लगेच घट्ट कवटाळलं, आई तुझी कृपा म्हणून हे लेकरू मला मिळालं. हे लेकरू म्हणजे आपला चरित्र नायक. 2 ऑक्टोबर 1904 साली याचा जन्म झाला. अलाहाबाद जवळ मुघल सराई या गावामध्ये. आईचं नाव रामदुलारी आणि वडिलांचं नाव शारदा प्रसाद. याला एक मोठी बहीण होती, तिचं नाव कैलासी देवी असं. लेकरू आधीच स्वतःमध्ये कुठेतरी हरवून जायचं होता लेकरू मोठं झालं. त्याचं नाव, घरातलं नाव असं लल्लन होतं. काही जण नानकू असंही म्हणायचे त्याला. प्रत्येक जणाला आपल्या घरात सुद्धा लेकरू बाळ जन्माला आला की आपल्याला हवं असणार आपण नाव ठेवतो आणि मोकळे होतो. त्या नावाने त्याला हाक मारतो जोपर्यंत त्याचा नामकरण होत नाही तोपर्यंत. आणि बरोबर याचं पुढे ज्याला आपण बारसं लौकिक दृष्ट्या म्हणतो असा नामकरण संस्कार झाला. त्याला लाल बहादूर असं नाव देण्यात आलं. हा आपला चरित्र नायक.
पण पूर्वीपासून ह्याच्या अगदी जन्मापासून संघर्षाची याला सवयी, तो जीवनातला आणखीन मोठं संकट त्याच्या समोर. स्वतःवरचं छत्र गमावलं ह्या लेकरानं वयाच्या 1.5 वर्षाच्या अवस्थेमध्येच. घरातला कमावणारा माणूस, पोस्टमास्टर होते त्यांचे वडील, त्यामुळे तिथलाही अभ्यास करून वडील शिक्षक झाले होते शाळेमध्ये. पण घरातली मुख्य बाजूच बंद, अर्थार्जन बंद झालं. काय करावं? मग आईनं ठरवलं की आता माहेरी जायचं. मुघल सराई गावातल्या एका शाळेतले हे शिक्षक मुन्शी, या मुन्शींची ही कन्या म्हणून माहेरी गेल्या. होता होता लेकरू वाढू लागलं. मामांबरोबर, मामांच्या मुलांबरोबर, मामे भावांबरोबर शिक्षणाला सुरुवात झाली. त्या काळातला, त्या प्रांतातला दंडक असा असायचा की मौलवींकडे शिक्षणाची सुरुवात व्हायची. वयाच्या 5व्या-6व्या वर्षी उर्दू भाषेच्या अभ्यासाला सुरुवात झाली. मौलवींकडे अभ्यासाला सुरुवात झाली या लेकराची. होता 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 7-8 वर्षाचा झाला. आईच्या वडिलांचा जो आधार होता तोही आधार संपला. याचं वय ज्या वेळेला 7-8 वर्षाचं होतं त्यावेळेला त्यांचे वडील म्हणजे ह्याचे आजोबा मुन्शीजी यांना अर्धांग वायू झाला आणि त्याच आजारामध्ये ते दगावले. पुढे शिक्षणासाठी मध्येच बनारसला यायचं, अधूनमधून जायचं, असा कालावधी करता 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 याचं वय साधारणतः 16-17 वर्षाचं झालं. तुम्ही म्हणाल आत्ता जन्माला आला, आत्ता 1 महिन्याचं झाला. कीर्तनकारांना ही सोय असते, वेळेची मर्यादा आहे. नाही तर प्रत्यक्षामध्ये 6 महिन्याचं लेकरू होत असताना आई वडिलांना काय तारांबळ उडते हे ज्याचा त्याचा अनुभव वेगळा प्रत्येकाचा. पण तल्लक बुद्धी होती. लहानपणापासून शालेय शिक्षणाला सुरुवात झाली होती. एके दिवशी शाळेत रजा सुट्टी पडली म्हणून आजोळी आला. आजोळी आला तो एके दिवशी. लल्लन मामा मोठे त्यांच्याबरोबर हा फिरायला गेला. संध्याकाळीची वेळ फेरफटका मारण्यासाठी गेला. तो येता 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 एक वृद्ध माणूस समोर व्यापारी भेटला. त्याच्या टोपलीमध्ये आंबे होते 100. दिवसभरामध्ये काही व्यापार झाला नव्हता, व्यवहार झाला नव्हता, म्हणून याने विचार केला की जो भेटेल, जी रक्कम सांगेल त्याच्यामध्ये त्याला देऊन टाकायचं. पण हे भेटले, विचारलं काय आहे? म्हणे आंबेत. 1 आण्याला 100 देतो तुम्हाला, 100 नग देतो, घ्याल का? सदाचार कशाला म्हणतात तो ह्याच्यात विषय. 15-16 वर्षाचं लेकरू आहे. ती टोपली खाली ठेवून घेतली. त्याच्यातले स्वतःला हवे असणारे चांगले पिकलेले आंबे काढून घेतले. जी किंमत ठरली होती तो 1 आणा त्या इसमाला दिला आणि सांगितलं जा घेऊन ये. तो म्हणाला नाही नाही 1 आण्याला हे 100 देणार आहे मी तुम्हाला. तो म्हणाला नाहीये. कोणाच्या अडचणीचा का हो घ्यावा उगाच तो लाभ. योग्य न माणूस केला कारे घ्यावा उगाच यमक्षोभ. त्यांनी सांगितलं नाही माझ्या घरच्यांना एवढे आंबेच चालणार आहेत त्यामुळे मी तेवढे काढून घेतले. उद्याला मला चालतील, परवाला मला चालतील म्हणून 1 आण्यात 100 नाही घेतले. हवे तेवढे 40-50 काढून घेतले. घरच्यांना एवढेच लागणार आहेत, घरी एवढीच माणसं आहेत, तेवढे काढून घेतले. पण मात्र रक्कम पूर्ण दिली. तो इसम म्हणतो भाई पागल है क्या, ऐसा कौन करता है? तो म्हणाला आजोबा हे तुम्ही घेऊन जा, हे अजून पिकलेले नाही आहेत, अजून याला पिकायला 1-2 दिवस लागतील. मी तुम्हाला याची किंमत दिलेली आहे, ह्याच्यातून आणखीन उद्या विकून घ्या. स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून त्या अडचणीत असलेल्या माणसाचा फायदा करून घेतला नाही. सदाचाराचं लक्षण माणस इथे येतं. महाराज तुम्ही आम्ही सगळ्यांनी हे लक्षात घ्यायचं. झालं या लेकराचा आणखीन एक पराक्रम. शाळेचा फॉर्म भरला, ऍडमिशन घेण्यासाठी, प्रवेश घेण्यासाठीचा फॉर्म भरला. निक्षून सांगितलं आडनाव लिहायचं नाही.
तसं खरं आडनाव काय होतं? लाल बहादूर वर्मा हे आडनाव आहे मूळचं. शास्त्री हे मग झालं. पण का वर्मा आडनाव लावायचं नाही? जेणेकरून आपल्या बरोबर असलेल्या आपल्या सहमित्रांना जातीवादाला सामोरं जाऊ नये, तो विषय त्यांच्या समोर येऊ नये जातीवादाचा, म्हणून निक्षून सांगितलं फक्त नाव लिहायचं. आपल्याला जमतं का पाहायचं, प्रयत्न करून पाहायचा. म्हणून राम गावा, सगळ्यांबरोबर मैत्री भावाने जगावं, जातीवाद नाही. त्यामुळे तिथे ऍडमिशन घेतलं, शालेय शिक्षणाला सुरुवात झाली. एक आणखीन लहानपणातला त्यांच्या जीवनातला प्रसंग आहे. त्यांचे दुसरे मोठे मामा होते बिंदेश्वरजी, शाळेत शिक्षक होते. पण एक वेगळा छंद होता त्यांना. त्यांना कबुतराचं मांस खूप आवडायचं. हा एक वेगळा छंद मामाला. पण एके दिवशी प्रसंग घडला असा की या बिंदेश्वर मामानं या नानकुला, या लल्लनला सांगितलं, लल्लन यहाँ पे आओ, ते कबूतर आहे ना ते घे, त्याला मार, त्याचं मांस बनवून मला दे. यांनी विरोध नोंदवला समोर. विरोधी पार्टीचे होते. अभक्ष भक्षण करू नये, धर्मशास्त्र असं सांगतं. पण मामाला या भाषेत बोलता नाही येत ना. मौन करून विरोध दर्शवला, मला हे जमणार नाही. आणि मला हे जमणार नाही म्हणजे मी तुम्हालाही हे करू देणार नाही, याला म्हणतात सदाचार. तो काही झालं तरी तो असणारा जीव लहान आहे, पण त्याच्यातही चैतन्य आहे ना. त्याला मारून तुम्हाला आवडतं म्हणून त्याचा जीव आपण घ्यावा का? अहो विरोध. त्या विरोधाचा परिणाम असा झाला की 2-3 दिवस उदर भरणं नोहे या लल्लनला. पण तरी धैर्य सोडलं नाही. पक्का, निश्चयाचा पक्का. एक बाणी आमचा जसा राम आहे ना, एक वचनी आहे ना, सांगितलं म्हणजे सांगितलं, नाही होणार म्हणजे नाही होणार. परिस्थिती अशी निर्माण झाली की त्या बिंदेश्वर मामांनी ह्याच्यासमोर हात जोडले आणि त्याला सांगितलं की बाबा मी नाही खाणार आता बसून, त्या कबुतरांना तर मारणार नाहीच नाही, किंबहुना आता मी कोणाला मारू देणार नाही. ही परिस्थिती निर्माण केली त्या लहानशा लेकरानं. परिवर्तन ह्याला म्हणतात जीवनातलं महाराज. मी स्वतः तर खाणार नाही आणि दुसऱ्यालाही खाऊ देणार नाही. मी कबुतराची गोष्ट सांगतोय. जय जय रघुवीर. हा निश्चय स्वतःचाही पक्का असावा महाराज. यालाही सदाचार म्हणतात की उगाचच जर का कोणावर अन्याय होत असेल तर तो समोर जाऊन थांबवावा. हा रामाचा महत्वाचा गुण आहे. वनवासाला निघाले म्हणून वनवासी आहेत म्हणून शस्त्र घरी नाही ठेवले. आपलं धनुष्य बरोबरच ठेवलंय त्यांनी, ते घरी नाही ठेवलं त्यांनी. झालं होता होता शिक्षण पुढे सरकलं. 1921-20 या सालामध्ये बनारसला आले पुढचं शिक्षण घेण्यासाठी. बनारसला शिक्षण सुरू झालं. पहा रामांचं चरित्र आणि आमच्या चरित्र नायकाचं चरित्र कसं पुढे सरकत आहे. योग्य वेळेला विश्वामित्रांची एंट्री रामांच्या चरित्रामध्ये झाली आहे. तशी योग्य शिष्याला योग्य गुरु सापडणं आवश्यक असतं महाराज. बनारस युनिव्हर्सिटीमध्ये ज्या वेळेला महाविद्यालयामध्ये यांनी ॲडमिशन घेतलं आणि अभ्यासाला सुरुवात केली तो त्यांना गुरु लाभले. त्यांचे नावही कसंही पहा, निष्कामेश्वरजी मिश्रा. निष्कामेश्वर, कुठली कामनाच नाही असा निष्कामेश्वर. भगवान शंकरांचं नाव सुद्धा आहे निष्कामेश्वर. कुठली कामनाच नाही. श्मशानेश्वा क्रीडा स्मर हर पिचाचार. असेच हे निष्कामेश्वरजी. हा त्यातल्या त्यात आवडता विद्यार्थी. त्यांना एक छंद होता बरं का. त्यांना एक आवड होती की आमच्या तरुण विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव करून द्यायची. हा त्यांचा छंद होता. इतिहासाची जाणीव करून द्यायची. त्यामुळे अनेक वेळेला वर्गातून छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद अशांच्या चरित्र नायकांची चरित्राची वाचनं घडवायचे, वर्ग घ्यायचे त्याचे. शाळेत वेळ नाही मिळाला तर सगळ्या विद्यार्थ्यांना घरी बोलवायचं. म्हणून याला म्हणतात निष्कामेश्वर. घरी बोलवायचं म्हणजे एक्स्ट्रा फी नाही घ्यायची. शाळेत फी भरली ती झाली, संपला विषय. आणखीन एक छंद की ऐतिहासिक स्थळांवर या सगळ्यांना सहलीला घेऊन जायचं. हा एक वेगळा छंद होता. जेणेकरून इतिहासाची जाणीव मुलांना व्हावी, तरुणांना व्हावी, माझ्या घडणाऱ्या युवा पिढीला व्हावी. हा एवढा मोठा ध्येय त्यांच्या समोर होता.
पण एके दिवशी प्रसंग असा घडला, सहलीला जायचंय. किती त्या सहलीची साधारणतः खर्च किती असायचा? हल्लीच्या भाषेतला म्हटलं तर 50 पैसे. पण हे 50 पैसे सुद्धा या आमच्या लल्लनकडे नसायचे. त्यामुळे त्यांनी सहलीला जाणं नाकारलं. हे गुरुजींच्या लक्षात आलं की सगळे येतात आहेत पण हा नाही येत आहे. कारण विचारलं, स्पष्ट कारण सांगितलं, बोलण्यामध्ये एकदम स्पष्ट होते. त्यांनी सांगितलं, माझ्याकडे आत्ता येण्याचा खर्चाचे पैसे नाही, त्यामुळे मी येत नाही. गुरुजी म्हणाले, मी भरतो, चल तू सहलीला यायलाच हवं. म्हणून हा गुरुजींबरोबर सहलीला गेला. आणि एका ऐतिहासिक स्थळावर गेल्यानंतर गुरुजी प्रत्येकाला हंसध्वनीमध्ये जाणीव करून देतात आहेत. जाणीव करून देतात की बाळा, या देशाचं सुद्धा काहीतरी ऋण आहे तुझ्यावर. जसं पितृ ऋण आहे, ऋषी ऋण आहे, तसं देशाचंही, या मातृभूमीचंही आपण काहीतरी ऋण देणं लागतो महाराज. देशाचे या ओझे माझे अंगावरी, देशाचे या ओझे माझे अंगावरी, देशाचे या ओझे माझे अंगावरी. तू या देशाचं काहीतरी देणं लागतो, ही जाणीव एक गुरु शिष्याला देतोय. म्हणजे रामायणात पुन्हा जावं लागेल महाराज की तुला पुढे काय करायचंय याचं ध्येय निश्चित करून दिलंय की तुम्हाला सगळ्यांना पुढे या देश कार्यासाठी. कारण त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनीला भारतात येऊन साधारणतः शतक होऊन गेलेलं होतं. असे थोडे तरी, असे थोडे तरी, असे थोडे तरी, असे थोडे तरी वाटू द्या हो देशाचे या ओझे माझे अंगावरी, देशाचे या ओझे. रामायणातला प्रसंग असा आहे की ज्या वेळेला त्राटिका समोर आली आहे त्यावेळेला रामांनी इत्तमाकरण तद वाक्यम सराजा धनुराधते, धनुष्यबाण प्रत्यंच्या ओढली आहे कानापर्यंत, पण संभ्रम निर्माण आहे की स्त्रीवर बाण सोडायचा का नाही. त्यावेळेला विश्वामित्रांनी तिथे जाणीव करून दिली आहे की जो धर्माच्या विरुद्ध जाईल, जो देशाच्या विरुद्ध जाईल, मग तो पुरुष असो स्त्री असो, त्याला तिथल्या तिथे ठेचून मारलं पाहिजे. ही जाणीव रामांना दिली गेली विश्वामित्रांनी. आणि त्यावेळेला प्रण घेतला की हे जे धनुष्यबाण उचललं गो ब्राह्मण हितार्थाय राम विग्रवान धर्म, म्हणून मी आज हे धनुष्यबाण हातात घेतलोय आणि बाण सोडला महाराज. देश सेवा व्रत सतीचे हे बाण, देश सेवा व्रत. सौभाग्यवतीचं जसं व्रत असतं तसं हे व्रत तुम्ही सगळ्यांनी सांभाळायचंय. सौभाग्यवती झाली म्हणजे व्रत लागूनच येतात, त्याच्यासाठी वेगळा कोर्स करावा लागत नाही. त्यामुळे निष्कामेश्वर मिश्रांनी या सगळ्यांना जाणीव दिली, तुझा भारतात जन्म झालाय म्हणजे तू मातृभूमीचं देणं घेऊनच जन्माला आलाय. देश सेवा व्रत, सेवेची जाणीव, कोणाची सेवा करायची हे सुद्धा ठरलं पाहिजे महाराज. सेवा अनेक जण अनेक ठिकाणी करतात, पण ती योग्य ठिकाणी पोहोचते का याचा विचार करायचा आहे महाराज. हा सुद्धा सदाचार आहे की मी कोणाची सेवा करतोय, कशासाठी करतोय, हेही महत्वाचं आहे. ध्येय निश्चित पाहिजे. देश सेवा व्रत सतीचे हे बाण, देश सेवा व्रत. आणि त्या सगळ्या तरुण मुलांच्या मनामध्ये देश सेवेचं बीज ह्या निष्कामेश्वर मिश्रांनी पेरलं महाराज. देश सेवा व्रत सतीचे हे बाण, अडले सप्रेम अंतःकरणे, घडले सप्रेम अंतःकरणे. देश सेवा व्रत देशाचे या देशसेवासाठी तुम्हाला सगळ्यांना तत्पर राहिलं पाहिजे, कटिबद्ध राहिलं पाहिजे आणि सिद्ध झालं पाहिजे. ही जाणीव निष्कामेर मिश्रांनी सगळ्या आलेल्या मुलांना दिली. पण पुढे जाता 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 त्यात या लाल बहादुराचा देशसेवाकडचा कल त्यांनी पाहिला. घरातली परिस्थिती बेताची आहे लक्षात आलं, म्हणून त्याला एका दिवशी संध्याकाळी घरी नेलं
आणि आपल्या सौभाग्यवतीला सांगितलं आपलाच मुलगा आहे म्हणून याचं लालन पालन करायचं. कोण गुरुजी करतील हो? तुम्ही जा ऍडमिशन घ्यायला हल्ली, आधी फी भरा. तुमचा मुलगा शिकायला नाही आला तरी चालेल, मी बडोद्यातलं सांगतो. गुरुजींनी त्याला आपल्या घरी ठेवून घेतलं. एवढंच कशाला, हा स्वाभिमानी मुलगा आहे, फुकटचे पैसे माझ्याकडून घेणार नाही हे लक्षात आहे गुरुजींच्या. म्हणून गुरुजींनी या लाल बहादूरला सांगितलं की माझ्या धाकट्या मुलाची शिकवणी आपण घ्यायची, धाकट्या मुलाची शिकवणी आपण घ्यायची. म्हणून या लाल बहादूराला घरी ठेवून घेतलं. पण आपल्याच गुरुजींचा मुलगा त्याला शिकवणी द्यायची म्हणजे त्यांचं ज्ञान त्यांना परत द्यायचं, त्यांचं ज्ञान त्यांना परत पाठवायचं त्यांच्या पुढच्या पिढीत. पैसे कसे मोजायचे? गुरुजींनी एकदा सांगून पाहिलं, बाळा याची फी काय घ्यायची, फी काय द्यायची? तो म्हणाला काही नाही घेणार मी, कारण तुम्हीच मला जे शिकवलंय तेच मी तुमच्या मुलाला पुढे शिकवणार आहे. त्यामुळे तुम्ही मालेल्या जी शिक्षा दिली आहे त्याचा मोबदला मी नाही घेणार महाराज. गुरुजींच्या लक्षात आलं त्याच्या अधिकाराचे शिकवणीचे जे काही पैसे होते ना ते हळूहळू ते साठवत गेले. आणि पुढे साधारणतः 1 वर्षभराच्या अवधीमध्ये या लाल बहादूर शास्त्रींच्या मोठ्या बहिणीचा लग्नाचा प्रसंग आला आणि पेच पडला. सगळी सोंग घेता येतात पण पैशाचं सोंग नाही घेता येत. पण त्यावेळेला निष्कामेश्वरजी यांच्या गुरुजींनी ते सगळे साठवलेले पैसे आईकडे आणून दिले, रामदुलारी मातांकडे. आणि ते म्हणाले हे घ्या पैसे. कसले पैसे? अरे हो तुमचेच आहे, हे तुमचेच आहेत. कशावर? हो हे तुमचं लेकरू आहे ना, वेड आहे जरा, याला शहाणं करा. माझ्या मुलाची शिकवणी घेत होता मी, त्याला म्हटलं अरे फी काय घेशील? तो म्हणाला मी काही घेणार नाही. हे त्याच्या फीचे पैसे साठवून ठेवलेत तेच तुम्हाला आणून दिलेत, हे तुमचेच आहेत. आणि त्या सगळ्या फीच्या मोबदल्यातून त्या मोठ्या बहिणीचा लग्न समारंभ पार पडला. आणि आता पुढच्या शिक्षणासाठी जायचं. त्याच कालावधीमध्ये गांधीजी हे बनारस मध्ये आले एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमासाठी, उद्घाटनासाठी म्हणून. त्यावेळेला भारतातल्या तरुण वर्गाला महात्माजींनी आवाहनच केलं की सरकारी अनुदानावर ज्या ज्या महाविद्यालये चालू आहेत तिथे शिक्षण घेऊ नका, असं आवाहनच केलं भारतातल्या सगळ्या तरुण वर्गाला. आणि झालं देश सेवा व्रत सतीचे हे वाण ठरलं. ऍडमिशन काढून घेतलं या लाल बहादुरानं. नाही शिकायचं, देशसेवा करायची आहे ना, मग सरकारी अनुदानावर म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या अनुदानावर जी काही शिक्षण पद्धती चालली आहे त्याचा असा विरोध पत्करला. पण सगळ्या गुरूंना आपल्या शिष्यांची काळजी, भारताची काळजी म्हणून त्यावेळेला तिथल्या शिक्षण मंडळातल्या अनेक अधिकारी शिक्षकांना त्याच बनारसमध्ये काशी विद्यापीठाची स्थापना केली. आणि ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी जी तिथून ॲडमिशन काढून घेतली होती त्या सगळ्यांना इथे ॲडमिशन मिळालं या काशी विद्यापीठामध्ये. आणि हिंदी भाषिक ते महाविद्यालय सुरू झालं काशी विद्यापीठ नावाचं. तिथे हा शिक्षण घेतोय आणि वयाच्या 25व्या वर्षी हा लाल बहादूर वर्मा जो होता ना तो श्री भागवतांच्या तत्वज्ञान ह्या विषयावर यांनी प्रबंध तयार केला. आणि हा लाल बहादूर वर्मा ज्याने आयुष्यात कधी वर्मा हे आडनाव लावलं नाही तो आता लाल बहादूर वर्मा झाले. लाल बहादूर वर्मा झाले, लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर वर्मा झाले, लाल बहादूर शास्त्री. माता दुलारी धन्य झाली, माता दुलारी धन्य झाली. वडिलांच्या पश्चात 25 वर्षामध्ये ह्या मुलानं मोठा पराक्रम करून दाखवला. वर्मा हे आडनाव तर लावलंच नाही पण शास्त्री पदवी मिळवली. आणि तेव्हापासून
या लल्लनला, या ननकूला सगळे लाल बहादूर शास्त्री म्हणू लागले. शास्त्री ही पदवी पुढे लावण्यात आली आणि ती आनंदाने स्वीकारलं. या लेकरानं त्याच्यासाठी अभ्यास केला, गुरूंचं मार्गदर्शन मिळवलं आणि हे सगळं करत असताना स्वतःचं ध्येय कुठे डळमळीत होऊ दिलं नाही महाराज. अशा सदाचाराचं दर्शन तुम्हाला आम्हाला पुढच्याही त्याच्या चरित्र भागामध्ये होणारे महाराज. म्हणून रामाने जो सदाचार त्यांच्या युवा अवस्थेमध्ये सांभाळला, विद्यार्थी अवस्थेमध्ये सांभाळला, हे जमतंय का तुमच्या आमच्या लेकरांना? हे आपण या चरित्रातून आपल्या स्वतःचाही अभ्यास वाढवायचा आणि आपल्या चरित्रामध्ये बदल घडवायचा. यासाठी म्हणून समर्थांनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सांगितलं की बाबा काय करायचं? कल्याणाचे जे कल्याण, कल्याणाचे जे कल्याण, रघुरायाचे गुणगान, रघुरायाचे गुणगान. राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा. झालेली सेवा नारदांच्या चरणी अर्पण करूया. हेच दान देगा देवा तुझा विसर न बाबा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व दूर. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे जियाता. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.